Hi, how are you? Let us continue learning prepositions further. This is again one area of English language that has almost been fully covered in our Speak Neat lectures. Few uncommon uses of prepositions are also included here. They are very useful and beautiful too. नमस्कार, कसे आहात? शब्दयोगी अव्ययांचा अभ्यास पुढे सुरू ठेवूयात. हा परत एकदा असा एक विषय आहे जो की आपल्या स्पीकनेट लेक्चर्समध्ये जवळपास पूर्णपणे अंतर्भूत केलेला आहे. यात शब्दयोगी अव्ययांचे काही सर्वसामान्यपणे न केले जाणारे अथवा क्वचितच केले जाणारे उपयोग समाविष्ट केले आहेत. ते फार उपयोगी व सुंदर देखील आहेत. कॉमनली यूज्ड प्रेपोजिशन्स टू, सर्वसाधारणपणे वापरली जाणारी शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय शक्यतो नाम किंवा सर्वनामांच्या अगोदर येतात. ते नाम किंवा सर्वनामांचा वाक्यात असलेल्या इतर शब्दांशी असलेला संबंध दाखवतात. बिटवीन, दोहोंमध्ये. राम इज स्टँडिंग बिटवीन लक्ष्मण अँड सीता. राम इज स्टँडिंग बिटवीन लक्ष्मण अँड सीता. राम हा लक्ष्मण आणि सीता ह्या दोघांच्या मध्ये उभा आहे. डिव्हाइड द स्वीट्स बिटवीन सुरेश अँड रमेश. मिठाई सुरेश आणि रमेशमध्ये वाट. दोघे मिळून. बिटवीन देम दे कॅरीड द कपबर्ड इन टू द हाऊस. त्या दोघांनी मिळून कपाट घरात नेले. बियॉन्ड, च्या पलीकडे, च्या पुढे. हिज ऑनेस्टी इज बियॉन्ड डाऊट. त्याची इमानदारी शंका घेण्यापलीकडे आहे. तो खूप इमानदार आहे. त्याच्या इमानदारीविषयी शंका घ्यावयास नको. आवाक्याबाहेर. इट इज बियॉन्ड माय फिनान्शियल कॅपॅसिटी टू बाय अ बंगलो. बंगला विकत घेणे माझ्या आर्थिक क्षमतेच्या पलीकडे आहे. माझी आर्थिक क्षमता लक्षात घेतली तर मला बंगला विकत घेता येणार नाही. बाय, शेजारी, जवळ. हिज बंगलो इज बाय द सी. त्याचा बंगला समुद्राजवळ आहे. मधून. आय ट्रॅव्हल्ड बाय एस टी बस. मी एस टी बसमधून प्रवास केला. ने. आय ट्रॅव्हल्ड बाय रोड. मी रस्त्याने प्रवास केला. द लेटर वॉज सेंट बाय पोस्ट. पत्र पोस्टाने पाठवले होते. शेजारून. आय गो बाय द स्कूल एव्हरी डे. मी रोज शाळेशेजारून जातो. वरून. डोंट जज अ पर्सन बाय हिज क्लोथ्स. माणसाची परीक्षा त्याच्या कपड्यांवरून करू नका. पूर्वी, पर्यंत. आय शॅल रिटर्न बाय 9. मी 9 वाजेपर्यंत परत येईन. वेळी. आय शॅल रिटर्न बाय डे. मी दिवसा परत येईन. ही ब्रेथ हिज लास्ट बाय डॉन. त्याने पहाटे शेवटचा श्वास घेतला. तो पहाटे वारला. त्याचे पहाटे निधन झाले. मुळे, जोरावर. आय डीड इट ऑल बाय मायसेल्फ. मी ते सर्व स्वतः केले. कडून. द टायगर वॉज किल्ड बाय द हंटर. वाघ शिकाऱ्याकडून मारला गेला. अशा प्रकारच्या रचनेत आय एम शॉर्ट बाय 50,000 रुपीज. माझ्याकडे 50,000 रुपये कमी आहेत. डाऊन, वरून खाली. ही स्टार्टेड रनिंग डाऊन द हिल. त्याने टेकडीवरून खाली पळायला सुरुवात केली. खाली. गो डाऊन, खाली जा. ड्युरिंग, एखादी गोष्ट चालू असताना तेवढा संपूर्ण वेळ. द सन गिव्ज अस लाईट ड्युरिंग द डे. सूर्य आपल्याला दिवसभर प्रकाश देतो. एखादी गोष्ट चालू असताना केव्हा तरी. एव्हरीवन रिअलायझेस ॲट लिस्ट वन्स ड्युरिंग वन्स लाईफ टाईम दॅट मनी इजंट एव्हरीथिंग. आयुष्यात कमीत कमी एकदा तरी प्रत्येकाला पैसा म्हणजे सर्व काही नाही याची जाणीव होते. एक्सेप्ट, शिवाय, व्यतिरिक्त. एव्हरीवन अटेंडेड द पार्टी एक्सेप्ट कैलास. कैलास व्यतिरिक्त सर्वजण पार्टीत सहभागी झाले. एव्हरीवन एक्सेप्ट कैलास अटेंडेड द पार्टी. फॉर, प्रित्यर्थ, करिता. व्हॉट कॅन आय डू फॉर यू. मी तुमच्यासाठी काय करू शकतो. च्या दृष्टीने योग्य. इज इट गुड फॉर हेल्थ.
हे प्रकृतीसाठी चांगले आहे काय च्या उद्देशाने साठी लेटस गो फॉर अ वॉक, लेटस गो फॉर अ स्ट्रोल, चला फिरायला जाऊयात विषयी साठी शी हॅज अ लाइकिंग फॉर डान्सिंग, तिला नाचण्याविषयी आवड आहे च्या दिशेने साठी द ट्रेन फॉर कोल्हापूर लिव्ज ॲट 2, द ट्रेन फॉर कोल्हापूर डिपार्ट्स ॲट 2, कोल्हापूरकडे जाणारी रेल्वे 2 वाजता सुटते. भर चा सारा वेळ आय वेटेड फॉर द होल वीक, मी संपूर्ण आठवडाभर वाट पाहिली च्या कारणामुळे साठी ही वॉज पनिश्ड फॉर क्रिएटिंग ट्रबल इन द क्लास, वर्गात त्रास दिल्यामुळे त्याला शिक्षा करण्यात आली च्याबद्दल बेस्ट इज नोन फॉर इट्स क्विक सर्व्हिस, बेस्ट तिच्या तत्पर सेवेसाठी प्रसिद्ध आहे च्या बदली हाऊ मच डिड यू पे फॉर धिस बुक, ह्या पुस्तकासाठी तू किती पैसे दिलेस, हाऊ मेनी रुपीज डिड यू पे फॉर धिस बुक, ह्या पुस्तकासाठी तू किती रुपये दिलेस. त्याविषयी म्हणाल तर फॉर माय पार्ट आय एम नॉट ॲट ऑल प्लीज्ड विथ हिम, फॉर माय पार्ट आय एम नॉट ॲट ऑल सॅटिस्फाईड विथ हिम, माझे मत विचारशील तर मी त्याच्याविषयी बिलकुल समाधानी नाही च्या बाजूने ला अनुकूल आर यू फॉर इलेक्शन्स ऑर अगेन्स्ट इट, तू निवडणुका घेण्याला अनुकूल आहेस की त्याच्या विरोधात आहेस. मानाने विचार केला असता ही इज रादर टॉल फॉर हिज एज, वयाचा विचार करता त्याची उंची जास्त आहे. विरोध दाखविण्यासाठी फॉर वन फेल्युअर ही हॅज 100 ग्लोरियस अचिव्हमेंट्स टू हिज क्रेडिट, एकदा अपयश आलं असलं तरी 100 चांगल्या गोष्टी करून दाखवण्याचं श्रेय त्याला आहे. फ्रॉम पासून, जेथून सुरुवात करावयाची तेथून. आय नो हर फ्रॉम हर स्कूल डेज, मी तिला ती शाळेत जात असल्यापासून ओळखतो. पासून दूर शी वॉज ॲबसेंट फ्रॉम स्कूल, ती शाळेत गैरहजर होती. कडून हिअर इज अ गिफ्ट फ्रॉम मी, ही माझ्याकडून भेट आहे. वरून च्या आधारे आर यू स्पीकिंग फ्रॉम द इन्फॉर्मेशन यू हॅव कलेक्टेड, आर यू स्पीकिंग फ्रॉम द इन्फॉर्मेशन यू हॅव गॅदर्ड, तुम्ही गोळा केलेल्या माहितीच्या आधारे बोलत आहात काय. मुळे ही डिडंट स्पीक द ट्रूथ फ्रॉम द फिअर ऑफ बिईंग पनिश्ड, शिक्षा होण्याच्या भीतीने तो खरं बोलला नाही कारणामुळे. ही सफरिंग फ्रॉम कोल्ड, तो सर्दीने आजारी आहे. पासून शुगर इज मेड फ्रॉम शुगर केन, साखर ऊसापासून तयार केली जाते. पासून वेगळा पेक्षा वेगळा. ही डिफर्स फ्रॉम हिज ब्रदर, ही इज डिफरंट फ्रॉम हिज ब्रदर, तो त्याच्या भावापेक्षा वेगळा आहे. अशा प्रकारच्या रचनेत इट हॅड स्लिप्ड फ्रॉम माय माइंड ऑल टुगेदर, मी तर ते पूर्णपणे विसरूनच गेलो होतो. आय हॅड फॉरगॉटन इट टोटली, या वाक्याचा अर्थ देखील असाच होतो. फ्रॉम टू, फ्रॉम डोर टू डोर, दारोदार. फ्रॉम टाईम टू टाईम, वारंवार. इन, आतमध्ये. द पेन इज इन द ड्रॉवर, लेखणी खणात आहे. गती नाही म्हणून इन, परंतु पुट द पेन इन टू द ड्रॉवर, लेखणी खणात ठेव. गती आहे अथवा स्थितीत बदल होतो म्हणून इन टू. आतमध्ये ही सॅट इन द शेड ऑफ अ ट्री, तो झाडाच्या सावलीत बसला. मध्ये आय वॉज बॉर्न ॲट नाशिक इन महाराष्ट्र, माझा जन्म महाराष्ट्रातील नाशिक येथे झाला. आतमध्ये पीपल बेद इन द रिव्हर, लोक नदीत आंघोळ करतात. आतमध्ये पीपल टेक बाथ इन द रिव्हर, लोक नदीत आंघोळ करतात. च्या दिशेला द सन सेट्स इन द वेस्ट, सूर्य पश्चिमेला मावळतो. आत ही सिटिंग इन अ चेअर, तो खुर्चीत हात असलेल्या बसला आहे. परंतु ही सिटिंग ऑन अ चेअर, तो खुर्चीवर हात नसलेल्या बसला आहे. आत ही इज लाईंग इन बेड, तो बिछाण्यात पडला आहे पांघरून वगैरे घेऊन. परंतु
ही इज रेस्टिंग ऑन बेड. तो बिछाण्यावर पहुडला आहे पांघरून वगैरे न घेता. अमुक दिशेने. इन विच डिरेक्शन डिड ही गो. तो कोणत्या दिशेने गेला. अमुकांपैकी ओनली 1 in 10 नोज इंग्लिश. ओनली 1 out of 10 नोज इंग्लिश. 10 पैकी फक्त एकालाच इंग्रजी येते. चे भाग अंश हिस्सा दर्शवण्यास. देर आर 7 days in a week. एका आठवड्यात 7 दिवस असतात. अमुक प्रकारचे कपडे परिधान केले आहेत असे दर्शवण्यास. आय सॉ लेडी इन व्हाईट. पांढरे कपडे परिधान केलेली एक स्त्री मी पाहिली. अमुक अवस्थेत असे दर्शवण्यास. ही इज इन एक्सलंट हेल्थ. त्याची तब्येत उत्तम आहे. ही इज लेम इन 1 leg. तो एका पायाने लंगडा आहे. अमुक परिस्थितीत आय वॉज बिझी इन द वर्क. मी कामात व्यस्त होतो. आय कांट वर्क इन धिस लाऊड नॉईज. एवढ्या मोठ्या आवाजात मी काम करू शकत नाही. अमुक विषयात आय ऑब्टेन्ड 100 मार्क्स इन मॅथमॅटिक्स. मला गणित विषयात 100 गुण मिळाले. साधन अथवा सामग्री दर्शवण्यास. ही हॅज अ ब्युटिफुल पेंटिंग इन ऑइल. त्याच्याकडे एक सुंदर तैलचित्र आहे. वेळ उल्लेखलेल्या अवधीच्या आत. रोम वॉज नॉट बिल्ट इन अ डे. रोम एका दिवसात उभारलं गेलं नाही. हे एक सुवचन आहे. अर्थ चांगली गोष्ट घडून येण्यास वेळ लागतो. काही विशिष्ट शब्दसमूहात. इन शॉर्ट, यू कॅन डिपेंड ऑन हिम. थोडक्यात, तू त्याच्यावर विसंबून राहू शकतोस. इन शॉर्ट, यू कॅन रिलाय ऑन हिम. थोडक्यात, तू त्याच्यावर भरोसा ठेवू शकतोस. प्लीज लाईक, सबस्क्राईब अँड शेअर स्पीकनीट चॅनल. देर मे बी फ्यू स्टुडंट्स अराउंड यू. Those may be preparing for competitive examinations. Please tell them about these lectures. Those students will surely be benefited. Also visit speaknit.in to know about SpeakNit application. You will also be able to buy it there. It is available at very reasonable price. कृपया स्पीकनीट चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. तुमच्या अवतीभोवती स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे काही विद्यार्थी असतील. ह्या लेक्चर्सविषयी त्यांना देखील सांगा. त्यांना याचा नक्कीच फायदा होईल. वेबसाईटही बघा. तुम्ही वेबसाईटवरून स्पीकनीट ॲप खरेदी देखील करू शकाल. ते अतिशय रास्त किमतीत उपलब्ध आहे. Continue studies to master English language. We will meet again in our next lecture. Take very good care of yourself and your family. Bye for now. इंग्रजीवर प्रभुत्व मिळवण्यासाठी अभ्यास सुरू ठेवा. पुढच्या लेक्चरमध्ये आपण परत भेटू. स्वतःची व कुटुंबाची चांगली काळजी घ्या. तात्पुरता निरोप घेऊया.